गणेशोत्सवाला तर अवघे 2 महिने शिल्लक असताना गणेश मूर्ती बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पेणवर आसमानी संकट उभं ठाकलंय. हमरापूर, जोहे, तांबडशेत परिसरातल्या गणेश मूर्ती कार्यशाळांमध्ये शांतता पसरली आहे. पाताळगंगा नदीला आलेल्या पुरामुळे मूर्तिकारांच्या मेहनतीवर पाणी फेरलं गेलं असून कार्यशाळांमध्ये तुटलेल्या मूर्ती आणि चिखलाचा ढीग साचल्याचं विदारक चित्र सध्या पाहायला मिळतंय. पेणच्या गणेश मूर्तिकारांवर आसमानी संकट. 450 गणपती कार्यशाळांना पुराचा तडाखा. कार्यशाळांमध्ये पुराच्या पाण्यातील चिखलाचा ढीग. गणपती बाप्पाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेण तालुक्यात गणेश मूर्ती तयार करून वाळण्यासाठी ठेवल्या होत्या. मात्र आठवडाभरात आलेल्या अतिवृष्टीत पुराचं पाणी अचानक वाढलं आणि होत्याचं नव्हतं झालंय. काही मूर्त्या पुरात वाहून गेल्या तर काही भिजल्यानं खराब झाल्या. पुरामुळे गावातील गणेश मूर्तिकारांचं मोठं नुकसान झालंय. आता हे नुकसान कसं भरून काढायचं हा प्रश्न निर्माण झालाय. गणेश मूर्ती आता द्यायच्या टायमात द्यायच्या, आता सगळ्या मूर्त्या भिजलेल्या आहेत. आमच्या पीओपीच्या पण भिजलेल्या आहेत, मातीच्या तर फुकटच गेल्या. समजा त्याचा तर काय फायदाच नाही त्या मूर्त्यांचा. आता त्या सगळ्या करून द्यायला लागणार, कारण आम्ही समोर ना व्यापारी लोकांच्या ऑर्डर घेतलेल्या आहेत. त्या ऑर्डर तर पूर्ण करणं आम्हाला भाग आहे ना. आता टाइम पिरियड पण कमी आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त काम करायला लागतंय, 8 ते 12 तास. त्याच्यामुळे आता हा समोरचा तुम्हाला दिसतोय ना, हा सगळा भरून उतंड वाहत होता तो. पेण येथील गणेश मूर्तींना देश विदेशातून मोठी मागणी असते. आकर्षक, रंगसंगती आणि सुबक मूर्ती यासाठी पेणच्या गणेश मूर्ती ओळखल्या जातात. वर्षाचे 12 महिने इथे गणेश मूर्ती बनवण्याचं काम सुरू असतं. दरवर्षी जवळपास 25 लाख गणेश मूर्ती या परिसरात तयार होतात. राज्यातील विविध भागांसह देश विदेशात त्या पाठवल्या जातात, ज्यातून जवळपास 100 कोटी रुपयांची उलाढाल होत असते. यासाठी कर्ज देखील उचललं जातं. आता या कर्जाची चिंता गणेश मूर्तिकारांना भेडसावते. आमच्या विभागामध्ये कमी कमी 1150 ते 1200 कारखानदार आहेत. त्याच्यामध्ये 300 ते 350 मूर्तिकारांचं म्हणजे कारखानदारांचं इतकं अनुदान नुकसान झालेलं आहे, जे पुढच्या 5 वर्षात भरून नाही येणार. इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही तर तुम्हाला सांगतो बघा, एक जमिनीपासून उखडले गेले, शेड वगैरे वाहून गेलेत. इतक्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. काय त्याच्यामध्ये आहे मातीच्या मूर्त्या आहेत, मातीच्या गोणी आहेत, पीओपीच्या मूर्त्या आहेत, पीओपीच्या गोणी, काथा बंडल पण असे कसे कापसाचे बंडल कसे वाहून जातात तसे वाहून गेले सर. पेण तालुक्यातील जवळपास 450 गणेश मूर्ती कार्यशाळांना पुराचा फटका बसलाय. रंगकाम केलेल्या हजारो मूर्ती वाहून गेल्या, काहींचं नुकसान झाले. कार्यशाळांचे पत्रे आणि शेड पुरामुळे बाधित झाल्यात. आज अनेक कार्यशाळांमध्ये केवळ चिखल माती असल्याची स्थिती आहे. अशा परिस्थितीत शासन मूर्तिकारांना मदत करते का हे पाहणं महत्त्वाचं असेल. भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.